पाहायची आहे आजची बातमी आज, तर पाहत रहा नागराज. चुकीचा संशय घेऊन व मागील कुरापत काढून देवणी तालुक्यातील नेकनाळ येथील एका तरुणाची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप मयत सचिन सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांनी केला आहे. गावात शासनाच्या वतीने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहीर मंजूर करण्यात आली होती. त्या विहीरचे चुकीच्या ठिकाणी खोदकाम सुरू होते. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी खोदकाम करू नये, ज्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी विनवणी संबंधित विभागाला केली. त्यामुळे त्या विहिरीचे खोदकाम थांबवण्यात आले. याचा राग मनात धरून व काम थांबल्याने आर्थिक नुकसान झाले. याचा राग मनात धरून तूच माझी पोकलँड मशीन फोडली आहे, असा खोटा आरोप करून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप मयत सचिन सूर्यवंशी यांचे कुटुंबांनी केला आहे. याबाबत उदगीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सचिनचा भाऊ पद्माकर सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवा रघुनाथ गरिबे व महेश विश्वनाथ बिराजदार यांच्या विरुद्ध भादवी 302, 506, 34 व अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. सचिनच्या पत्नी, आई व भाऊ यांनी आरोपीला तात्काळ अटक व्हावी अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचे सांगितले. सूर्यवंशी, माझा मोठा भाऊ सचिन सूर्यवंशी, काही दिवसापूर्वी त्यानं गायरान जमिनीमध्ये विहीर खोदण्याचे काम करत होत असताना त्या ठिकाणी पोकलँड मशीनचे काम करत होता. त्या माणसाने तिथं मशीन लावली होती गायरान जमिनीमध्ये. मग ह्यानं तिथं अडवणूक केला होता. हा कार्यकर्ता होता, VSP अंतरचा तालुका अध्यक्ष होता. त्याच्यामुळे त्यानं वारंवार व्यवहार करायचा. तिथं मशीन लावू नको बाबा, माझ्या समाजाला खराब पाणी पाजवायचं काम करू नको तू, असं म्हणत असताना तिने काही दिवसापूर्वी मशीनचे असं शिवागाळ अगोदर पण केलेली होती त्यांनी. मग नंतर मशीन त्या ठिकाणी आणून लावल्यानंतर त्याच्या मशीनचे कोणीतरी अज्ञान व्यक्तीने काच फोडली. काच फोडल्यानंतर तो स्वतः येऊन घरी येऊन धमकी दाखवल्या की बाबा तुम्हाला मी सोडणार नाही, माझ्या मशीनचे काच फोडणार, तुला ह्यानंच फोडला आहे, असं धमकावून दाखवून त्यानं वारंवार परत शेततळ्या इकडे विहिरीचे तळ्याचे कामं पण चालू आहेत गावामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन त्यानं पत्रव्यवहार केलेला होता. असे मोठे मोठे दाखवून त्यांनी धमकी दाखवली की 15 दिवसात मी तुझ्या भावाचं पण डोकं फोडल्याशिवाय शांत बसणार नाही. असं म्हणल्या 15-20 दिवसात त्यांनी ते माझ्या भावाचं डोकं फोडलेच. आडमाळ्या रानामध्ये गटून त्याचं ज्या ठिकाणी बघितले त्या ठिकाणी आम्ही हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यानं बेहोश अवस्थेमध्ये सापडला आम्हाला. त्या ठिकाणाहून आम्ही सह्याद्री हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथं पण त्याच्या डोक्यामध्ये मार असा सेंटरमध्ये आहे, आम्हाला डॉक्टरनं सांगितला. त्याची कवटी चिरलेली आहे. मग तिथून आम्ही त्याचं 2 ऑपरेशन झाले. ऑपरेशन झाल्यानंतर मग परत 4 दिवसांनी आम्ही त्याला तिथून काही ट्रीटमेंट भेटत नव्हतं व्यवस्थित, म्हणून आम्ही रुबी हॉस्पिटलला घेऊन गेलो. रुबी हॉस्पिटलहून परत रिटर्न तिथं पण रिस्पॉन्स भेटला आणि परत सह्याद्रीमध्ये आणलो. त्यानंतर त्याचं इथं 5-6 दिवसानंतर डेथ झाली. JCB फोडल्यात म्हणून माझ्या नवऱ्यावर संशय घेतला. त्याने संशय घेऊन घरी आले 10-15 दिवसानंतर. तुझ्या नवऱ्यानं JCB फोडले असं म्हणून धमकी दिली घरी येऊन. दोघांनीही जसं JCB फोडल्या तसं तुझ्या नवऱ्याला फोडून दाखवणार म्हणून धमकी दिल्यात घरी. 10 दिवसानंतर जे JCB फोडले 7-8 दिवसात त्याने धमकी द्यायला घरी आले. महारा महागाचे आहेत म्हणून सनी हे लय माजल्यात. जयंतीमध्ये बी जयंती लय करल्यात, ह्यानी लय मोठा माणूस आहे म्हणून, पुढे पुढारी आहे म्हणून सर. अटक नाही झालेली सर. सचिन शिवाजी सूर्यवंशी 2009ला इथं 18 गुन्हा दाखल झाला होता गायरान जमिनीसाठी. तिथं विहीर मारलेली होती. विहीर मारण्यासाठी तिथं मंजुरी दिली शासनाने. असं आमच्या भावाने म्हणला तिथं विहीर मारायची नाही, तळ्यात मारा, लोकाला पाणी घाण पिण्यासाठी खराब मिळत आहे म्हणून अडवणूक केली. रितसर अर्ज केले. अर्ज दिल्यानंतर बंद झाली, शासनाने केली. शासनाने बंद केले. 10-15 दिवस बंद झाली विहीर. पुन्हा रिटर्न आणखीन महिन्याच्या बाद विहीर चालू केले. ते मशीन आणून सोडले त्या शिवा रघुनाथ गरिबे आणि महेश विश्वनाथ बिरादारने. मग त्याच्या अज्ञानित लोकांनी कोणी मशीन फोडलं काही माहीत नाही. मग महेश बिरादार आले माझ्याकडं. महेश बिरादारने विचारले, मशीन मग कोणी महाराष्ट्रातले फोडल्यात का पोरं? माझ्या घरी येऊन विचारले. मी म्हणलं नाही बुवा, आपल्यातले कोणीही पोरं फोडू शकणार नाहीत.
मग 2 तासांनी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी रिटर्न आले, पोलीसवाले नेले तिथं. नेऊन काय बोलले काय माहीत नाही. पुन्हा आला शिवा गरिबी म्हणला मी थांबलो होतो, माझा मामा थांबला होता. त्यांनी म्हणले डायरेक्ट शिवा गरिबीने म्हणला मशीन माझी फोडलेली आहे शामराव. ठीक आहे म्हणले, मग 50,000 रुपये बक्षीस देतो, 10 लाख रुपये माझे खर्च होऊ द्या. माझी मशीन फोडली. जशी मशीन फोडली तशी तर त्याला फोडणार झालो. महिना 10 दिवसात 15 दिवसात ज्या दिवशी फोडलो त्या दिवशी ओळखून घ्यायचं. कोणाला फोडलो त्या माणसाने केली 100% म्हणून हे ओळखून घ्यायचं. ते तसेच त्यांनी कारणे करून माझ्या भावाला मारलेली आहेत. कुठंच जखम अशी अजिबात दिसलेली सुद्धा नाही. डोसक्यात कवटी माझ्या भावाच्या सेंटरला मारलेली आहे. कवटी फुटली तसं दुसरं काही नाही. मी 1 महिना 16 तारखेपासून किती 8 तारखेपासून माझ्या भावाला दवाखान्यात ॲडमिट केलं मी सह्याद्रीला. तोपर्यंत इलाज झालेला नाही. मी रुबीला सुद्धा नेलं पुण्याला, रुबीहून बी आणलं पुण्यावरनं. तिथं बी काही रिप्लाय भेटला नाही. आणखीन आणून मी सह्याद्रीला ॲडजस्ट केलं, तिथं बी काही भेटलं नाही. 8 तारखेला माझ्या भावाची मृत्यू झाली, तरी FIR फाडायला तयार नाहीत. आता काय म्हणतात ते आरोपीला अटक करायला तयारसुद्धा नाहीत. हे माझे सांगणे आहेत. उदगीरचे PI पवार साहेब यांना निलंबित केलं पाहिजे. मला न्याय नाही दिले त्यांनी. मी 16 तारखेपासून पूर्ण 8 तारखेपासून भरपूर प्रयत्न केले. तो म्हणतो ॲक्सिडेंटच आहे, स्वतःहून म्हणतो ॲक्सिडेंट आहे. मी म्हणतो माझ्या भावाला मारलेलं आहे, तो म्हणतो ॲक्सिडेंटच आहे. त्यांनी निलंबित झालेच पाहिजे, हे माझं डायरेक्ट स्पष्ट म्हणणं आहे. नेमकी घटना माझ्या लेकराची. ती तशी ह्याच्यामध्ये हिर पाडले. हिर पाडल्यानंतर माझ्या लोकांनं साऱ्यानं हिरीला बंदी केला. हिरीला बंदी केल्यानंतर त्याने का म्हणले नको सचिन अशी करू, बंदी करू. मग 8-15 गेले ते बंदीमध्ये. गेल्यानंतर का चालू केले का केले, तिथं JCB आणून बसवले. JCB आणून बसवल्यावर ते काच फोडले. काच फोडून मग आले गावात आले. एवढं गाव होतं, तंडा होता माझ्या इथं. त्याला कुणाला विचारणार, ते माझ्या भावाला आणि माझ्या लेकराच्या पुढे येऊन असं काय झालं श्यामलाल काय झालं, तर असं JCB फोडले, काच फोडल्यात. कुणी फोडलेलं तुम्हाला पत्ता आहे का? तर आम्हाला नाही बाबा. ज्यानं फोडलं त्याचं नाव सांगतो, तुम्हाला 50,000 बक्षीस देतो. मग दुसरा आला शिवाजी, नाही येऊन म्हणला माझ्या दोघांच्या पुढे बघा कुणी जरी सांगलो तरी बी मी त्याचं प्रयत्न करण्यावरच आहो. आणि काय माझे 20-25 लाख गेले तर गेले. त्याला जसं कराय माझी JCB जशी फोडली तसं मी फोडून दाखवीन तरच हे शिवा नावाचा. म्हणून असं कालेर दाखवलं. असं कालेर दाखवून माझ्या लेकराला 10-12 रोजामध्ये कामाला बोलवून घेतले. माझ्या लेकराचं असं हे करून टाकले साहेब. म्या का करू आता? म्या माझ्या सुनेला लेकराला घेऊन जाऊन अत्याचार करून या सरकारनं न्याय दिला बरा, नाही तर म्या घेऊन माझे लेकरं बाळ म्या इथं राहणार बी नाही. आत्महत्यार करून घरामध्ये मी काय करते ते माझं मला कळणं गेलंय. मला भुईचं उठू मी कशी करू सांगा मला. आता याच्यावर मला न्याय द्यावा लागेल. ह्या गावात मी राहणार नाही, नाहीतर मी आत्महत्यार करून मी जाणार. बघा मला न्याय द्या. मला का माझ्या लेकराला इथं आणि धमकी देण्यावर आहेत. माझे लेकरं इथं राहू शकणार नाहीत. आमचा असा आहे समाज, इष्टीचे ह्याचा समाज आहे छोटा. सारखं हो का असली धमकी आहे आणि सुद्धा धमकी आहे. आता मी इथं राहणार नाही, नाहीतर काय धमकी. अजून तुम्ही एक गेलाय आता अहो, आणि मागाले बघा का होईल ते होईल. आम्हीच पडला तुम्हीच पडला असं म्हणण्यावर आहेत. आणि पोलीस साहेब आलते, तुम्हाला संरक्षण करूत म्हणले. का करत्यात का ठेवत्यात? एवढं माझ्या लेकराचा अत्याचार केले तर कोणी मला विचाराय आलं नाही. आणि कुणी गावातला सुद्धा अजून मला तुझ्या लोकाला एवढा माझा मंत्री लोक होता तर का तर झालंय तुझ्या लोकाला म्हणून कुणी मला विचारायला नाही. गावातून का आले नाही? अजून 4-5 रोज झालं माझ्या लेकराला तर कुणा